5 ला आणि आपला प्रभाग 7 ला लागू असलेला प्रभाग. जिल्ह्याभरातला नागरिक जर कुठे येत असेल तर तो प्रभाग 6 मध्ये येतो. कलेक्टर ऑफिस आहे, एसपी ऑफिस आहे, ट्रॅफिक ऑफिस आहे, 80% डॉक्टर बेल्ट आहे. हा सगळा प्रभाग 6चा पार्ट अँड पार्सल आहे. आणि मागच्या पंचवार्षिक मध्ये स्वर्गीय बंटी जोशी, अनंत जोशी आपले सन्माननीय सदस्य यांनी मुख्य रस्त्यावरच्या अतिक्रमणांबद्दलचा प्रश्न लावून धरलेला होता. आणि त्यावेळेला मला आठवत आहे की एक ठराव आपण पारित केलेला होता महासभेने. रेल्वे स्टेशन पासून ते थेट सागर पार्कच्या पुढेपर्यंत, डीएसपी चौकाच्या पुढेपर्यंत, महाबळपर्यंतचा हा जो शहरातला मुख्य रस्ता आहे, हा कोणत्याच शहरात तुम्ही भारतात कुठेही जा, कोणत्याच शहरामध्ये मुख्य रस्त्यावर कधीही अतिक्रमण नसतं. कोणत्याच हॉकर्सला मुख्य रस्त्यावर बसण्याची परवानगी दिलेली नसते. तरी सुद्धा जळगाव शहरातलं दुर्दैव असं आहे की रेल्वे स्टेशन पासून माझा प्रभाग जो सुरू होतो, नितीन भाऊच्या प्रभागाला लागून असलेला नेहरू पुतळ्याकडून सरळ खाली येतो आपण आणि त्यानंतर बेंडाळे कॉलेज कडून शिवतीर्थ मैदानावरून सरळ जातो आहे आपण कलेक्टर ऑफिसकडे. पूर्ण रस्त्यावर अगदी स्वातंत्र्य चौक घ्या, प्रत्येक चौकात प्रत्येक रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणांनी हा मुख्य रस्ता पूर्णपणे गिळंकृत केलेला आहे. या संदर्भातला ठराव मागच्या पंचवार्षिकला झालेला असून सुद्धा फक्त 8-15 दिवसांपुरती कारवाई होते आणि त्यानंतर पुन्हा जी असते ती परिस्थिती होते. हे अतिशय दुर्दैवी आहे आणि प्रशासनासाठी ही बाब लाजिरवाणी आहे. प्रशासनाच्या इल्लतीची लवकरच वेशीला टांगली जात आहे. हे प्रशासनाने कृपया इथे लक्षात घ्यायचंय. आयुक्त साहेब, ही आपली जबाबदारी आहे की ठराव जे ऑलरेडी झालेले आहे त्याचे इम्प्लिमेंटेशन का होत नाही. मुख्य रस्त्यावर जर अतिक्रमण चालतच नाही नियमानुसार